सुनबाई, मंगल कार्यात आसव का ढाळत आहात आणि अशा रडत रडत कुठे निघालात? सासूबाई साहेबांकडे. का? स्वारींना पाता लागलं तर आम्ही हळद लावली. हिताचं काही बोलू लागलो, मनीची गाठ उलगडू लागलो तर आम्हालाच खडे बोल सुनावले. मग आम्ही काय करणार? म्हणून स्वारींची तक्रार करायला निघालात तर? मग काय करणार? सुनबाई, नाकाच्या शेंड्यावर आहे ते झटका आधी. त्याच्यावर राग आहे, अभिमान आहे, तोरा आहे, गर्व आहे. सगळं जे काही येऊन बसतं ना ते तिथेच बसतं. पण आम्ही असं नाही वागलो. मनापासून सांगितलं पण स्वारी ऐकतच नाहीत. आपलं सगळं ऐकावं असं प्रत्येक स्त्रीलाच वाटत असतं, त्यात गैर काही नाहीये. पण याचा अर्थ तिकडून काहीच ऐकलं जात नाही अशी तक्रार करणं ही चुकीचं आहे. हळद लावायला गेलात तर लावून घेतली ना त्यांनी? हो. मग ध्यानात ठेवा, जखमेला औषध असतं, स्वभावाला नाही. पण आमची काहीच चूक नव्हती काकी साहेब. चूक? आम्ही आता सकाळचं उगाळत बसत नाही, पण आत्ता पुरतच बोलायचं झालं तर आपल्या माणसाच्या डोळ्यात अश्रू येता कामा नये आणि ती जबाबदारी तुमची आहे. यात कसूर झाली होय ना? त्यांना काय कशाने रडायला येतं? लाजाळूच्या पानांना हात लावला तर पानं मिटतात. मग ती पानं मिटू नये म्हणून त्यांना हात लावायचाच नाही. त्या हळव्या आहेत, कशानेही रडू येतं हे माहिती आहे ना? मग आवाज चढवून बोलायचंच नाही. आपण जेव्हा समोरच्या माणसाला बोट दाखवतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडे सुद्धा असतात, हे ध्यानात ठेवा. कुणाची राखण करताय ठाऊक आहे ना? कुणी आगळी केली तर सरळ खात्मा करायचा आणि मागावून आम्हाला सांगायला यायचं. समजलं? हयातभर इमान वाहिलंय धनी, काय बी चूक होणार नाही. पाठवणीपर्यंत कचदिल होऊ नका, एवढंच मागणं आहे. एवढं केलं तरी सोन्याची कडी इमानात घेऊ. पाठवणीपर्यंत जबाबदारी आहे हे ध्यानी ठेवा. हा. आमच्या पाठवणीची एवढी घाई झाली आबासाहेब? नाही, कोण म्हटलं? मग आम्ही ऐकलं ते? त्या राखणीसाठी केलेल्या सूचना होत्या. काही अमंगळ घडू नये म्हणून घेतली गेलेली काळजी होती. तुम्हाला असं का वाटलं? तसे पाठवणी म्हणजे झाडावरून पडलेलं पानच असतं ना. झाडाने सोडलेलं आणि कुठे जाईल ते ठाऊक नसलेलं. कुणी सांगितलंय? आम्ही आमचा कलेच्या कापून या लग्नाला तयार झालोय. आमचा दिल बिलकुल तयार होत नव्हता, पण आम्ही किती काळ आमचं बघायचं? तुमचं नुकसान करून आमचा स्वार्थ साधायचा म्हणून तयार झालो. आबासाहेब, आमचं चुकलं, आम्हाला क्षमा करा. केलत ना? जिजा, आम्ही तुमच्यावर कधी राग धरू शकलोय का? याआधी धरला नाही, पण उभ्या जिंदगीत तुमच्यावर राग धरणं आम्हाला कधीच होणार नाही. आम्ही पण ना जे असेल ते पटकन बोलून मोकळ्या होतो. जिजा, ठाऊक आहे आम्हाला, पण यानंतर सगळंच असं असेल असं नाही ना. लग्नानंतर पुढचं बदलतं. आबासाहेब, तुम्ही बदलणार नाही मग आम्ही कसे बदलू? लेकीचा जन्म म्हणजे नदीचा उगम असतो. तो आमच्या आठवणीत साठवणीत राहील, पण लग्नानंतर लेकीचं नव्यानं आयुष्य सुरू होतं.
जणू नदीचा प्रवाह सुरू होतो. प्रवाहाचा संघर्ष असतो, उगमाचा नाही. मग प्रवाह नकोच. असं म्हणून कसं चालेल? प्रवाह थांबला की साचले पण येत. साचलेल्या पाण्याला डबकं म्हणतात आणि वाहत्या पाण्याला प्रवाह. बघा आबासाहेब, आता तुम्हीच आधी नाकारलं. अहो, झाडाने पान सोडणं असो किंवा नदीचा प्रवाह असो, पण शेवटी दोन्ही तुमच्यापासून दूरच असणार आहे ना. आम्ही नाकारत नाही, पण दृष्टिकोन बदलायला सांगतोय. या निसर्गाच्या गोष्टी असतात, आपण त्याकडे कसं बघतो हे महत्वाचं असतं. बदल होतच असतात. निसर्ग काही गोष्टी सोडतो ते चांगल्यासाठीच. म्हणजे चांगलं होण्यासाठी त्याग करावा लागतो. आम्हाला नाही पटत. आम्ही सांगतो. बघा, दगडात मूर्ती लपलेली असते, पण दिसते का आपल्याला? नाही. पण मूर्तिकार त्या दगडातला अनावश्यक भाग बाजूला काढतो, म्हणजे तो दगड अनावश्यक भाग त्यागतो. मग मात्र आपल्याला ती सुंदर मूर्ती आपोआपच दिसायला लागते की नाही? हो की नाही? अगदी तसं आहे. आबासाहेब, हे तुमचं सांगणं, समजवणं आमच्या खूप यादी. आम्हाला तर काहीच गोड लागणार नाही. अगदी तुम्ही केलेला खरडा सुद्धा. बघा बघा, खाऊन तर बघा खरडा. बघा, आमच्या जिजाने खरडा केलाय. आमच्या आऊच्या हातासारखीच चव. आम्हाला तुम्ही केलेला तो पहिला खरडा सुद्धा अजून याद आहे. आम्ही विसरूच शकत नाही. अय्या, तो किती तिखट झाला होता ना. हे तो तिखटपणा विसरण्यासाठी. याची घोडी शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या जिभेवर रेंगाळत राहील.
आमच्या इथे वेरूळमध्ये सीमेवर त्याचं पूजन केलं जातं. हो, आमच्याकडे पण आता आपल्या दोन्ही मुलकांच्या सीमा नाहीत म्हणून मग इथंच. ये शादी हमें रोकनी होगी, ये शादी हमें रोकनी होगी, किसी भी सूरत में हमें ये शादी रोकनी होगी. पण हुजूर आता जप करून काय फायदा? तो जाओ और रोको इस शादी को, खात्मा करो. कोण? आम्ही? नहीं तो भगा के लेकर आओ, हम खात्मा करेंगे. आपने दुरुस्त फरमाया हुजूर, अगर किसी को उठा कर लेके आएंगे तो शादी ऐसे भी रुकी जाएगी. कोण? शहाजी का जिजा? नाही म्हणजे नवरा की नवरी? अगर किसी को उठा कर लेके आएंगे तो शादी ऐसे भी रुकी जाएगी. कोण? शहाजी का जिजा? नाही म्हणजे नवरा की नवरी? अकल नाम की भी कोई चीज होती है सिर पतराव, ये पता भी है. एक तो लखोजी राजे, बड़ी हस्ती, उनसे बड़े वो वणगोजी राजा. मुंह में जबान दी है, इसका मतलब ये नहीं कि आप कुछ भी बकेंगे. हुजूर, सगुना से पता चला कि उनके पास जो शादी करवाने वाला पंडित है ना, उसे सब बड़ा मानते हैं. क्यों ना हम उसी को उठा कर लेके आए? पंडित? उनकी शादी करवाने वाला काजी. उससे क्या होगा, वो दूसरा नहीं खड़ा कर सकते. लेकिन हुजूर, अफरा तफरी तो मच जाएगी और समय भी निकल जाएगा. और ये लोग है ना, वो मुहूर्त बीरत को बड़ा मानते हैं. और दूसरी बात हुजूर, हमें भी थोड़ा वक्त मिल जाएगा. इस पर गौर कर सकते हैं. उठाओ उस पंडित को उठाओ, लेकिन ख्याल रहे इस बात की खबर किसी को ना हो, वजीर आजम मलिक अंबर तक को भी. पण त्यांना उचलताना कोणी पाहिलं तर? जो देखेगा उसे भी उठाओ, इतनी भी समझ नहीं. मलिक अंबर, अब इसे कैसे मात दोगे? बादशाह सलामत का इकबाल बुलंद हो. बुलंद हो, बुलंद हो. हुजूर, आपकी खिदमत में लखुजी राजे, विठोजी राजे और वणगोजी राजे हाजिर हुए हैं. कोई शिकायत, कोई बाधा? कोई शिकायत, कोई बाधा? हुजूर, आपके रहते हमें बाधा कैसे आ सकती है? आपके साए में हम महफूज हैं. तो फिर कोई और वजह, कोई चाहत? कोई और वजह, कोई चाहत? निजामशाहीचा डंका पिटणारे मनसबदार और क्या चाहते हैं? बस दिलेल्या शब्दाप्रमाणे लग्नाला या. आपकी और वजीर आजम मलिक अंबर जी की मौजूदगी हमारे लिए सबसे बड़ा तोहफा है. हमारा भाग्य होगा. विठोजी राजे, लखोजी राजे की बेटी आपके घर आ रही है, वही भाग्य की कुंजी है. काश ये दिन देखना मालोजी राजे के नसीब में होगा. आप रहम दिल है, आपने उन्हें याद किया. मालोजी राजा हमारे जहन में हमेशा वैसे ही रहेंगे. बिल्कुल दुरुस्त. ये तख्त उन्हें कभी नहीं भूल पाएगा. आप बेफिक्र रहिए, हम जरूर आएंगे. बादशाह के साए में हम भी आएंगे. बहुत बहुत शुक्रिया. ऊर्ध्वमूलमदशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्यं वेद स वेदविता. कोण?
गुरुजी धनी मी तुमच्याकडेच येत होतो. थोरल्या राणी सरकारांनी तुम्हासनी हुडकायला पाठवलंय. आता आम्ही काय लहानसहान पोर आहे? नाही तसं नाही, पण आतमध्ये व्याय भोजनाची समधी तयारी झाली आहे. दाखलं धनी उपाध्यायांकडे सांगा उभी घेऊन गेले ती. अरे आम्ही दोन्ही व्यायानं घेऊन ग्रहमखाला गेलो होतो. ग्रहमक हा आपण तर पातशाह आणि मलिक अंबर हे दोन्ही नाजूक आणि कोपिष्ट ग्रह. त्यांची शांत म्हणजे फार मोठा विधी तो पार पडला. आता व्याय भोजन करूयात. उपाध्याय आले की दादासाहेब काय झाला? काय झालं जगदेवा? उपाध्याय आपल्या दालनात नाहीयेत. त्यांच्या दालनामध्ये झटापटीचे चिन्ह दिसत आहेत. आम्हाला वाटतंय बहुधा त्यांना कोणतरी पळवून नेलंय. चला बघूया. शरीफजी इथे आहेत का? नाही, आतमध्ये तर आचलोजी राजा, राघोजी राजा आणि बहादूर राजा आहे. शरीफजी राजा आतमध्ये नाही. आम्ही त्यांना सगळीकडे शोधून आलोय, ते कुठेच दिसत नाहीये. गोमाजी आतमध्ये वरती द्या. म्हणावं मुलांना अजिबात नजरेआड होऊ देऊ नका, आणि खास करून जिजाना. जी विठोजी राजे जी तुम्ही शहाजींना त्यांच्या दालनात घेऊन चला. आऊ साहेबांना आम्ही सांगतो. अहो ऐका, तुम्ही कुठे निघालात? ते शांत बसणार ते नव्हे, बघतो आम्ही. चला आधी आपण उपाध्यायांच्या दालनात जाऊयात. जी आम्ही आमच्या नातवाचा शोध घेतो. हो. आऊसाहेब काय झालं? काही विसरलात का? व्याही भोजनाची सिद्धता झाली? तुम्ही आधी बसा, आम्ही काय सांगतोय ते शांतपणे ऐका. अहो झालंय काय? काही नाही, आम्ही बघतो ते. आम्ही स्वतः जातो. कुठे जाताय? काय झालंय? काही होणार नाही शरीफजींना, आम्ही आणतो शोधून. आम्हाला कळेल असं बोलाल का? शोधून आणतो म्हणजे काय? अहो त्यांना कोणीतरी पळवून नेलंय. ते आणि उपाध्य कुठेच सापडत नाहीये. शंभू महादेवा, अहो तुम्ही काय सांगताय हे? आम्ही निघालो. आम्हाला आशीर्वाद द्या. फक्त तुम्हाला सांगण्यासाठी आलो. जगदेवा आपल्याला कंबर कसावी लागेल. नुसतं फरमान सोडून चालणार नाही. वय धनी जावई राजा स्वतः निघतो म्हणतात. नाही त्यांना जाऊ देऊ नका. आपणच समक्ष तिकडे जाऊया. जी चला. धनी हिराजी शहाजी राजा स्वतः शोधायला जातो म्हणतात. शहाजी राजे तुमच्या उरातली खळबळ आम्ही जाणतो. तुम्ही कष्ट घेऊ नका, आम्ही जातो. होय तुम्ही आज जा. पण आम्ही आमच्या भावासाठी निघतोय, त्यात कष्ट कसले? उलट त्यांना शोधणे हे कर्तव्यच आहे. तुम्ही तुमच्या आऊसाहेबांजवळ थांबा, त्यांना धीर द्या. तेही तुमचं कर्तव्यच आहे. राजे भरोसा ठेवा, आम्ही शोधून आणतो त्यांना. ऐका, समधी एका दिशेला जायला नको, वेगवेगळ्या दिशेला जाऊ. जगदेवा जी तू इथं मुक्कामाची व्यवस्था बघ. चला. आऊ असं कसं नेलं पण? हो ना, मंगल कार्यात हा कसला अपशकुन म्हणायचा? बाजूला ठेवा. शकून, अपशकून आणि काहीही अघटित घडेल असा कुठलाच विचार मनात आणू नका.
अहो पण जाधव आणि भोसल्यांच्या जोडीनंच निंबाळकरांच्या तलवारी सुद्धा म्यान्याबाहेर आलाय. अपयश माहित नाही त्यांना. सगळे मिळून यश खेचून आणतील यात काहीच घोर नाही. मग कसला घोर आहे हो? तुमचा. जिजा, शब्द द्या तुम्ही कुठलंही पाऊल उचलणार नाही. काहीही मनात येऊ, कितीही चांगलं वाटो, पण तुम्ही काही करणार नाही. शब्द द्या. अहो आम्ही आपल्या गडीत काही केलं असेल म्हणून तुमचा आमच्यावर भरवसा उरला नाही का? तुमच्या लेकीवर भरोसा आहे, पण या वयाच्या सळसळणाऱ्या उसळणाऱ्या रक्ताचा नाही. म्हणून शब्द मागतोय. आणि तुम्ही जिजांना क्षणभर सुद्धा नजरेआड करू नका. आम्ही भाला तिथं ठेवतो आहोतच, पण तुम्हीही सावध राहा. जी, हुशार राहा. क्षणभराची नजरचूक सुद्धा महागात पडेल. इथल्या चौक्या पहाऱ्या नीट बघून घ्या आणि त्यांना हुशारीनं राहायला सांगा. काय गरज वाटली तर आणखी कुपक वाढवू. जा. आपल्याला इथंच शोधावं लागेल. इथं वय इथंच. कारण सगळेजण बाहेर शोधत असतील आणि इथं कोणी बघणार नाही, म्हणून जर त्यांना इथंच दडवलं असेल तर आपल्याला त्यांना लवकरात लवकर शोधायलाच पाहिजे, नाहीतर कोणाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. चला. येतो आम्ही. आलो तर दोघांना घेऊन येऊ, नाही तर चौघांच्या खांद्यावरून येऊ. इथला भार तुमच्यावर आहे. हाय गे चालणार नाही. सावध राहा. चला रे. जुबानीच्या भाषेत पुसतोय तो वर बोला. आमच्या सगळ्या सोयऱ्यांना कुठे दडवून ठेवलंय तुम्ही? बोला, नाहीतर हत्याराची भाषा वापरायला गेला मला. अरे बोला ना, का तलवारीचं पात मानेला टेकवल्यावरच बोलणार आहात? देवाची आण घेऊन सांगतो, मला काय बी ठाऊ नाही. अच्छा, तुम्ही असं कबूल करणार नाही म्हणजे? म्हटलं तसं दुसऱ्या भाषेतच बोलायला गेला मला. दत्ताजी, हकनाक प्राण खर्ची घालू नका. वाड्यात कुठेही नाही येत. चला. दत्ताजी, वेळ मुबलक नाही येत. चला. असं हात बांधून बसून राहणं आम्हाला मान्य नाही. आमच्या कानामनात त्यांचे निरागस बोल ऐकू येत आहेत. मग शंभू महादेवाकडे प्रार्थना करा, म्हणावा आमच्याच कार्यात ही विघ्न का आणलं, शरीफजींना परत घेऊन या म्हणावा. आम्ही शंभू महादेवाकडे एकच मागणं मागतो, तुमचे सगळे गुण जरी अंगी आले नाहीत तरी विष पचवण्याची ताकद मात्र द्या. आम्ही शिवशंभूंच्याकडे एकच प्रार्थना करतो, तुमचे सगळे गुण जरी अंगी आले नाहीत तरी विष पचवायची ताकद मात्र द्या. आऊसाहेब, आम्हाला निघण्याची परवानगी द्या. नाही राजे, एकदा हळद लागली की नवरदेवानं बाहेर पडण्याची परवानगी नसते. तशी रीतच आहे. रीत करणाऱ्यांचा धाकटा भाऊ पळवला गेला नसेल, आमचा पळवला गेलाय. त्यांना काही नाही. तुमचे काकासाहेब, आजोबा, सासरे सगळे जातीनिशी प्रयत्न करतायत. शरीफजींना ते काहीही होऊ देणार नाहीत. उमाबाई, आत्याबाई, तुम्ही कोण आलंय? काय काय वार्ता काय आली आहे? आम्हाला ठाऊक आहे.
काही झालेलं नाहीये. आमचे आबासाहेब स्वतः गेलेत. शरीफजींना काही होणार नाही. अहो पण पण नाही आणि काही नाही. आम्ही सांगितलं ना, तुम्ही काही बोलू नका बरं. आम्हाला काही ऐकायचंच नाहीये. आम्हाला थोरल्या बाई साहेबांनी आत्याबाई न येता त्यांनी तुम्हाला पाठवलं. म्हणजे आम्हाला कळत नाही का? हे बघा उमाबाई, थोरल्या बाई साहेबांनी यायला सांगितलं ते काही विचित्र कळलं म्हणून नाही. आम्ही काहीही अघटित सांगायला आलेलो नाही आणि काही अघटित घडणार सुद्धा नाही. अगदी खात्री बाळगा. खरंच ना? आमचे शरीफजी लहान आहे तो अजून. त्यांनी कधी कोणाचं वावगं केलं नाही की कधी कोणाशी दुश्मनी नाही. त्यांच्या बाबतीत का असं घडलं? का नेलं असेल त्यांना? अहो, विघ्नसंतोषी माणसं कमी असतात का? कार्यात अडथळे आणायचे असणार म्हणूनच ना. नाहीतर उपाध्याय आणि शरीफजी असं दोघांनाही कसं घेऊन जातील? पण आमच्या शहाजींच्याच बाबतीत असं का घडलं? आमच्या दोन्हीही मुलांच्या आयुष्यात असं वादळ निर्माण करून कोणाला काय लाभ मिळणार आहे तेच कळत नाही आम्हाला. हे बघा, सगळं काही व्यवस्थित होईल. थोरल्या बाईसाहेब म्हणाल्यात की आमची स्वारी सुद्धा जातीनिशी शोध घेत आहेच. शिवाय तुमचे आबासाहेब सुद्धा गेलेत ना. त्यामुळे बघाच, शरीफजी लवकरच येणार. असं जर घडलं ना तर तुम्ही जिथे असाल तिथे येऊन तुमच्या तोंडात साखऱ्या घालू आम्ही. असंच घडू देत. हे शंभू महादेवा, आता नाही सहन होत रे. नको अंत बघूस. अल्लाह मियाँ का साया सर पर हो तो वजीर आजम मलिक अंबर क्या चीज है. हुजूर, हे तर होणारच होत. बाजी तुमची. त्यानं किती बी आपला मुलगा पुढे पुढे नाचू द्यात. हुजूर, आपके इरादे इतने बुलंद है कि समुंदर भी आपको रोक नहीं सकता. हुजूर, शादी तर मोडली. अब हमारी अर्जी, आप लोगों को भी इनाम में जागीरी मिलेगी. जिंदा बचोगे तो जागीर मिलेगी ना. कौन है वो गुस्ताख? तेरा बाप. बोल बोल, मेरा पोता और पंडित जी कहाँ है? आम्ही काय बोलतोय याकडे ध्यानच नाही तुमचं. हो, खरंच. काय म्हणत होता तुम्ही? काल रात्रीचं व्याही भोजन अजून झालं नाही. कुणाचा जीव थाऱ्यावर नाही. सगळेजण आपल्या काळजीत आहेत. हो, सगळे म्हणजे कोण? असं का विचारताय? तर काळजीनं विचारणारच ना. राजकारणातले डावपेच तुम्हाला कळत नाहीत. यात कसलं आलं राजकारण? मधल्या बाई, अहो काहीच बिनमहत्वाचं नाहीये. कुणाकडून माहिती मिळत नसली तर आपलेपणाचा आव आणून तुम्हाला येऊन चौकशी करू लागेल असा संशय मनात आला म्हणून आम्ही विचारतोय. नाही, तुम्ही विचारणार म्हणजे काहीतरी कारण असणारच हे ठाऊक आहे आम्हाला. पण कुणी बाहेरचं आमच्याकडे चौकशी करायला आलं नाही. निश्चिंत राहा.
तरी कुणी कुणी अधिक चौकशी केली? सगळ्या आपल्याकडं वर्षानुवर्ष असलेल्याच. नर्मदाबाई, कावेरीबाई, सगुणा, जनाबाई. थांबा. काय ग, तुझे का वाटेकडे डोळे लागले? थोरल्या बाईसाहेब, आमचं कुकू बी येईल ना? सगुणा. सगुणाला एकही शब्द सांगू नका. ती आपल्याकडे वर्षानुवर्ष नाहीये. उलट तिच्यावर लक्ष ठेवा. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, या सगळ्या पळवापळवीशी तिचा संबंध असेल? असेलच असं नाही, तरी तिच्यावर बारीक लक्ष ठेवा. आपण तिला सावध होऊ देऊ नका. आणि काही आगळी केलीच तर आलं आमच्या ध्यानात. आता आम्ही बघतोच. काय? हाँ, अब कोई चारा नहीं है. आखिरी वार करना ही होगा. हो, पर म्या नवऱ्या मुलीला हवं. ज्यादा होशियारी नहीं है, नहीं तो तुम्हें भी ऊपर भेज देंगे. जितना कहा गया उतना चुपचाप करो. हो, पर वार्ता देणं वेगळं, आणि हत्यारानं वार करायचा म्हणजे? खबरें देती हो और जितना पाती हो उससे कई ज्यादा मालामाल हो जाओ. सिर्फ अपने बारे में सोचो. ये मत सोचो कि वो क्या है, शहजादी है या क्या. जाओ और जल्द से जल्द जो खुश खबर हम सुनना चाहते हैं वो लेकर आओ. जी. आता कसं सगळं बाहेर निघालं. अगर ये झूठ निकला तो नहीं नहीं, रहम करो वणगोजी राजे, रहम करो. अब गर्दन छोड़ो, ये सब कुछ सही है. अगर झूठ निकला तो जुबान खींच कर बाहर निकालूंगा और फिर से बुलवाऊंगा. जब तक मेरा पोता मिलता नहीं मैं तुम्हें छोड़ूंगा नहीं. चाहे तुम जमीन में छुप जाओ, जमीन चीर कर बाहर निकालूंगा. वणंगपाळ 12 वजीरांचा काळ याद है ना? याद है. ये जिजा, अहो आम्ही जी गोष्ट सांगतोय त्याकडे ध्यान द्या. तुमच्या डोक्यातले विचार ना बाजूला ठेवा. थोरल्या साहेबांना काय शब्द दिलाय ठाऊक आहे ना? पण काकी आम्ही काही नाही करणार. पण डोक्यात येणारे विचार कसे थांबवू? अहो बाईसाहेब, जिजाक्का लहानपणापासूनच अशा आहेत. ती नेहमी दुसऱ्यांचा विचार करते. अहो पण आम्ही जी गोष्ट सांगतोय ती सुद्धा महत्वाचीच आहे. काकी आम्हाला ती गोष्ट माहिती आहे. अर्जुनाने सायंकाळच्या आत जयद्रथाचा वध करीन अशी प्रतिज्ञा केली होती आणि नाही करू शकलो तर स्वतःला अग्नीच्या स्वाधीन करीन असंही जाहीर केलं होतं. बरोबर ना? जयद्रथ लपून राहिलाय, ठाऊक आहे आम्हाला. मधल्या अवनीत सांगितले. अरे वा. पण काकी, आपण महाभारतातल्या त्या गोष्टीचा जर आज उपयोग केला तर त्या गोष्टीला अर्थ राहील. नुसती गोष्ट ऐकून काय होणार आहे?
जयद्र त्याला बाहेर काढायला काही हवं. तो लपून राहिलाय. कोण लपून राहिलंय? नाही, आम्ही ऐकलं आता जिजा म्हणत होते ते. नाही नाही, ते महाभारतातल्या गोष्टीतलं सांगत होत्या त्या. जयद्रथ लपून राहिला होता ना, ते बोलणं चालू होतं. बर, पण हुशारीने राहा. काय काही गलती होऊ देऊ नका आणि कोणाला याद घेऊ नका. जी. काकी, आपणच काहीतरी गुन्हा केल्यासारखे लपून राहिलो आहोत. असं किती वेळ राहणार? एकदा सांगितलं ना जिजा, तुम्ही काहीही बोलण्यापूर्वी ना तुमच्या आऊसाहेबांना दिलेला शब्द आठवा. बरं, ठीक आहे. काकी, ते तुम्ही घ्या, काहीतरी नवीन सुचलं बघा. या वळखती ना? होच मोई, शब्द आम्ही दिलाय, तुम्ही तर दिला नाहीये ना. आम्ही कुठेही जात नाही, पण तुम्ही तरी तिकडच्या मुक्कामी जाऊन चौकशी करून या ना. उमाबाईंची ना? पण तुम्हाला नजरेआड होऊ देणार नाही असा शब्द दिलाय ना आम्ही. गोदाताई आहे ना, ती नजरेआड होऊ देणार नाही. आम्ही खरंच जाऊन येऊ. आम्ही गरजेच्या वेळी वेरूळला असताना त्यांनी किती आपुलकीने आमची व्यवस्था केली होती, चौकशीही केली होती. मग त्यांचा धाकटा मुलगा हरवल्यावर आपल्याला जायला नको का? परचेजा का तुम्ही इथनं हलायचं नाही. हा, मग आम्ही जाऊन येतो. गोदा जी नीट लक्ष ठेवशील ना? जी बाई साहेब. जिजाक्का, ती गोष्ट काय ते आम्हाला बी सांगा की. बर, सांगतो. अभिमन्यूच्या मृत्यूमुळे ना अर्जुन प्रतिज्ञा करतो की दिवस मावळ्याच्या आत जयद्रथाला मारेल. म्हणून जयद्रथ लपून राहतो. मग कृष्ण एक युक्ती करतो, काळोखाचा आभास निर्माण करतो. आणि आता आपण वाचलो म्हणून जयद्रथ पुन्हा बाहेर पडतो. मग जयद्रथ बाहेर पडल्यावर कृष्ण पुन्हा मावळलेला सूर्य बाहेर आणतो. आणि मग अर्जुनाला म्हणतो, हा बघ सूर्य आणि हा बघ जयद्रथ. आणि मग अर्जुन जाऊन जयद्रथला ठार मारून टाकतो. अभिमन्यू कोण होता ते ठाऊक आहे का तुला? तो होता अर्जुनाचा मुलगा. तो किती 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 हुशार होता. आईच्या पोटात असताना त्याने चक्रव्यूह कसं भेदायचं ते शिकून घेतलं होतं. थांब, आम्ही तुला मधल्यावचं ग्रंथच आणून दाखवतो. आवर राहू द्या, तुम्ही सांगताय म्हणजे असेलच. तुझं काय आता? काय हवं काय विचाराय आलते? नाही नाही, काय नको. जिजाक्का, आमच्या जिजांच्या जीवावर उठलीस तू. आमच्या जिजांच्या जीवावर तुला सोडणार नाही आम्ही. आमच्या घरचे वाटे मोजणारी कोणी म्हणत असताना आमच्या जिजांच्या केसाला कोणी हात लावू शकत नाही. कोणी
अखेर आरिष्य टळलं. तुमच्यामुळे टळलं आणि शरीफजी परत आले. नाही असं नाही म्हणता येणार. निंबाळकर नसते तरी जाधव आणि भोसले काही कमी नाहीये. पण मला ह्या एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की या सगळ्यांची कीर्ती ठाऊक असून सुद्धा त्यांनी ही बदतमीजी केलीच कशी. चला असो, जे व्हायचं ते होऊन गेलं. आपण सगळेच दमलोय. थोडी पाठ टेकूया. उद्या सकाळी पुन्हा कार्याची धामधूम सुरू होईल. हो, पण मामासाहेब, फक्त तुम्हालाच कसं कळलं आणि तुम्हीच कसं पकडलं? आम्हाला सुद्धा सांगा ना. हो मामासाहेब, आम्हाला पण सांगा ना. हो, आम्हालाही ऐकायचंय. रात्र पुरणार नाही. कार्य झालं म्हणजे मग बसा खुशाल रंगीत गप्पांचा फड. आणि तेव्हा तुमच्या मधल्याहून सुद्धा घेऊन बसा. का का अहो, जशा तिकडच्या गोष्टी आहेत तशा पराक्रमाच्या इथल्याही गोष्टी आहेत. इथल्या हा इथे काय घडलं? आणि तुम्ही मधल्या बाईसाहेबांचं म्हणताय. हा नाही नाही, तुम्हाला थोरल्या बाईसाहेब म्हणायचं असेल. अहो, मधल्या बाईसाहेब म्हणजे मुतपाक अहो, खान. मधल्या बहिणी साहेबांचं नाव घेतलं म्हणून मुतपाक म्हणू नका दादासाहेब. अहो, स्त्रीच्या हाती कालता असला तरी वेळ प्रसंगी त्याच हत्यार करायला ती मागं पुढं पाहत नाही. हे आज मधल्या वहिनी साहेबांनी सिद्ध करून दाखवलंय. काय सांगता? हो. अहो, तुम्ही आज इथे असता तर तुम्हाला साक्षात रणचंडिकेच्या रूपाचं दर्शन झालं असतं. थोरल्या वहिनी साहेब मध्ये पडल्या, नाहीतर त्या सगुणाला त्यांनी मारूनच टाकली असती. वा, लखुजी राजे. नसलबाज अरबी घोड्याला वाऱ्या झोताचा कानोसा घेण्याकरता कान टवकारायला कोणी शिकवावं लागत नाही. पण जगदेवा, तुम्ही इथंच होता ना? अहो, ती तर आधीच अर्धमिली झाली होती, पण तरी तिला कोठडीत टाकलंय दादासाहेब. बरं केलं, पण आपल्याला सावध असायला पाहिजे. चला चला. नाही, आम्ही चौक्या पारे आधी कावळून येतो. तुम्ही थकलाय, विश्रांती घ्या. जगदेव गोमाजी, चला. तुम्हाला कुठे काही लागलं नाही ना? नाही आऊसाहेब. आम्ही आता नजरेआड होऊ देणार नाही. घोर घेऊ नका. आता फक्त कार्याचा विचार करा. बाळायत रुजू झाल्या. आता आपल्याकडे नजरच काय, कुणी भुवई सुद्धा उचलू शकणार नाही. ओम सुमंगलीर्यं मधुरिमाग्मसमेतवश्यदं सौभाग्यमस्यै जत्वा जातस्तं विपरेतनम्. आता गौरीहाराची पूजा करायची. गौरीहार? गौरीहार नव्हे, गौरीहर. गौरीहर म्हणजे शंकर पार्वतीची पूजा करायची. त्यागमय जीवन जगणारं विश्वातलं सगळ्यात आदर्श जोडपं. त्यांची जोवर बोहल्यावर बोलवत नाहीत तोवर तांदूळ वाहात मनात प्रार्थना करायची. अन्नपूर्णा आणि बाळकृष्णाची मूर्ती, तसेच धान्यातील कात्यायनी, महालक्ष्मी आणि इंद्राणीची पूजा करायची. सगळ्यांचीच? देवेंद्राणि नमस्तुभ्यं देवेंद्र प्रिय भामिनी. विवाह भाग्यमारोग्यम सुपुत्र लाभंच देहि मे. त्यांचं विवाह भाग्य, आरोग्य
आणि पुत्र सौख्य लाभो म्हणून प्रार्थना करायची. म्हणायचं, गौरी गौरी सौभाग्य दे, दारी वर येईल त्याला आयुष्य दे. गौरी गौरी सौभाग्य दे, दारी वर येईल त्याला आयुष्य दे. आता तांदूळ वाहत मनातल्या मनात प्रार्थना करायची. जिजा लग्नाच्या दिशी गौरी हाराच्या पुढती ध्यान मनात शिवाचे हात जोडते पार्वती. राजे, प्रतिबिंब पाहून पहिल्यांदा आमचे डोळे भरून आले. पण इथे कुठे दर्पण आहे? दर्पणही नाही आणि पाणीही नाही. तो कशाला हवा? दर्पणात आपलं प्रतिबिंब दिसतं, पाण्यात चंद्राचं प्रतिबिंब दिसतं. मग तुम्हाला कुठलं प्रतिबिंब दिसतंय? राजस तेजस्वी रूप, अगदी तसंच्या तसं, कोणाची नजर हटणार नाही. तसंच्या तसं म्हणजे? तुमच्या आबासाहेबांसारखं. चला ना दादा साहेब, सगळे तुमची वाट पाहतात. चला राजे. चला राजे, चला. आऊसाहेब, तुम्ही पण चला ना. रीती माणसांनी तयार केल्या. तुम्ही आमच्या सोबत नसणं ही कल्पनाच आम्हास. राजे, आम्ही तुमच्या बरोबर येणार नाही आहोत, परंतु आम्ही तुमच्या सोबत असणार आहोत. बरोबर आणि सोबत यामध्ये खूप मोठा फरक आहे. तुमचा आग्रह सोबत असण्याचा असायला हवा, बरोबर असण्याचा नाही. जगातली प्रत्येक आऊ आपल्या लेकरासोबतच असते. या आता.
आवरा पटापट चला. हे काय अजून तयारी सुरूच आहे? किती सुंदर दिसताय जिजा. चला आम्ही पण लागतो मदतीला, म्हणजे पटकन तयार होती. नाही हं. त्यांना तयार करायची जबाबदारी थोरल्याबाईने आम्हाला दिलीये. हो की नाही हो थोरल्याबाई? हो ते बरोबर आहे, पण हा काय पसारा आहे? गोदा. नाही जी, पसारा नाही तो, आईसाहेबांची आज्ञा आहे. समद्या घड्या उलगडून एक एक पदर उलगडून बघायला लावलाय. का? बघताय ना, आता ताक सुद्धा कुंकून प्यायला हवं. लुगड्यात साप विंचू नाहीत ना, या सगळ्याची खातर करून घेतली. भाईजी, आणि समद्या डाग बी असं निपटून स्वच्छ करून देते. हो, कुणी जहर बियर लावलं असलं म्हणजे उगाच विषाची परीक्षा कोण घेणार? गोदा, कानातले घे. जी. जिजा, हे लुगडं ना खूप छान दिसेल बघा तुमच्यावर. नाही हो, हे लुगडं सुद्धा छान आहे. अहो आम्ही किती वेळा लुगडी बदलायची, एकाच लुगड्यात नाही चालणार का? का हो, पहिल्यातच दमल्यात की काय? जिजा, आम्ही तर म्हणतो प्रत्येक विधीसाठी लुगडं बदलायला हवं. आम्ही तर तेच केलं होतं. हो, चांगलं आठवतंय आम्हाला. तिथेच तर तुम्ही स्वारींचं लक्ष वेधून घेतलं होतं. अहो पण आम्ही एक नेसलोय ना. ते आम्ही ठरवणार. बरं बरं, आम्ही विनंती करतो, 4-4 वेळेला सोसणार नाही, एखाद्या वेळेसच बदला बस. मामासाहेबांना बोलवायचं का? नाही, थांबा, आधी नजर काढायला हवी. गोदा, जिजांची नजर काढायला हवी. हो जिवायचा. असं म्हणतात आईची दृष्ट कधी लागत नाही, पण आज अशा दिसतात की खरंच आमचीच दृष्ट लागेल.
लक्ष लक्ष दिव्यांच्या ज्योतीतून अग्निनारायणाचं तेज अखंड लाभू दे. अहो दादासाहेब, ते तेज आधीपासूनच आहे. सूर्यनारायणाकडे बघताना जसे आपण दिपून जातो, आताही तसंच वाटतंय बघा. चला. शहाजीराजे, सगळ्यांच्या नजरांना दिपवून टाकलं होतं तुम्ही. पण आता वहिनी साहेब आल्यावरती सुलूक करू नका म्हणजे झालं काय? इथे खरी कसोटी आहे. म्हणजे हो, म्हणजे तुम्ही समोरासमोर आलात ना की आधी कुणाची नजर झुकते हे बघायचं, आणि काही झालं ना तर तुम्ही नजर झुकू नाही द्यायची. हा, जिजा, आता आपण बोल्यावर चाललोय ना, मान झुकवायची असते. का? नजर लागेल म्हणून? अहो, काकी साहेबांनी आमची नजर कधीच काढली. आम्हाला नाही कुणाची नजर लागणार. तसं नाही, लाजेनं काय ना, नव्या नवरीनं लाजेनं मान खाली घालायची असते. अहो, पण लाज वाटेल असं आम्ही काही केलंच नाहीये. चला, तुम्ही म्हणाल तसं. उपाध्ये, दोघे बघा एकमेकांकडे टकामका बघतायत. अंतरपाठ दरामध्ये. या या मामाजी, या या अंतरपट. चला, आता वधू आणि वरांनी उजवा पाय ठेवून पाटावर या. क्या मामा? बघा, सगळे आपल्याकडेच बघतायत. बघा, आम्ही सुलूक केलं नाही. म्हणजे आता बोलायचं नाही. लेण्याद्री गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे राञ्जनसंस्थितो विजयतां कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल सावधान.
घ्या मामाजी, आलोच. आम्ही पण मुजळा करून येतो. आता सगळे आपल्याकडे बघत होते आणि आता लगेच तिकडे का धावले? बोल बोल, मेरा पोता और पंडित जी कहाँ है? आम्हाला सांगितलं गेलं होतं की वाजंत्री वाजतील, अंतरपाठ दूर होईल आणि आपण वरमाला घालायची, पण सगळे तिकडेच धावले. आम्हाला मुळीच मंजूर नाही. पण मग गाऊ आपण कायम मुजरेच करणार, कारण आपल्याला पाचशा व्हायचंच नाहीये. मंजूर नाही काय? आमचं लग्न आणि पाठशाळची सरबराई हा सुलूक मंजूर नाही. अहो पण सुलूक म्हणजे काय? तुम्ही मगापासून हे म्हणताय. तह कोंडीत फसल्या गेलेल्या माणसाची शरणागत म्हणजे सुलूक. मग आमच्याकडे बघून का म्हणालात सुलूक केला नाही? तो सुलूक वेगळा आणि आता चाललाय तो सुलूक वेगळा. हा सुलूक राजकारणाचा, यात लाचारी आहे आणि म्हणून तो आम्हाला मंजूर नाही. तो आम्ही बदलू. आपलं ठरलंय सगळं बदलायचं. जी महाराज. कुछ तकलीफ तो नहीं हुई आते हुए? जी नहीं. आप सभी का इस्तकबाल है, आइए. काकासाहेब, सुलूक केला नाही म्हणजे काय? जिजा, सगळ्यांच्या नजरा तुमच्याकडे. आता बोलू नका, फक्त ऐका. अहो पण जवाब काय तो तर सांगा. हे बघा, आता शेवटची मंगलाष्टक सुरू होईल. माळ घालताना तुम्हीच विचारा की. हा?